यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। पूज्यपाद आचार्य भगवान की जय। विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यंगुलं पातयन् पद्भ्यां स्वयं दंडेन पात्यते। काय सांगितलं होतं अर्थ? नांगरावर पाय दिला तर ते नांगर आपल्याच अंगावर पडतं. कोणी पुरुष दुसऱ्याचा घात करण्याची इच्छा करतोय, या घात किया हो तो वह जीव भी किसी न किसी समय सताएगा, बदला लेगा. कोई सता रहा हो तब यह सोचना चाहिए कि मैंने इसे सताया होगा. म्हणजे मला असं का फळ मिळतंय, मीच कोणाला तरी असं सतवलंय म्हणून मला असं सतवलं जाते. जे काय उदय येत आहेत ते काय येत आहेत, त्याच्यात दुसऱ्याचा कोणाचा दोष नाही आहे. कोणी तुम्हाला सतवू शकत नाही, कोणी तुम्हाला तुमचं पुण्य नष्ट करू शकत नाही, तुम्हाला पापाचा उदय देऊ शकत नाही. तुम्हीच तुमच्या पुण्याला पापाला परिणामांना भोगताय. पण हे स्वीकार होत नाही. जे काय पुण्याचा उदय आला तर तिथं कर्तृत्वाचे भाव करतो आणि पापाचं उदय आलं तर दोषारोपण करतो दुसऱ्यावर. म्हणजे काय समजलं? मला जर पापाचा उदय आला तर त्याचं कारण कोण? परद्रव्य. लगेच दुसऱ्याला दोष द्यायला तयार, सगळं आपली निर्दोषता सिद्ध करून सगळं दुसऱ्यावर खापर मारायची तयारी असते. आणि जर मला आत्ता पुण्याचा उदय यायला लागला तर तिथं कुठं पराला कारण मानतोय, तिथं आपलं कर्तृत्व जाहीर करायला जातो. मी किती कष्ट केले, किंवा माझं हे सगळं एम्पायर मी उभा केलंय, किती मी म्हणजे तिथं विसरून जातो की कर्माचं कार्य आहे, पराधीन आहे, आलंय म्हणजे नष्ट होणार आहे, हे पूर्ण विसरून जातो. म्हणून त्यांनी एक अर्थ काय दिलाय, त्याचं वेगळे अर्थ केले ती एका श्लोकाचे अनेकांनी बरं का. विराधकः कथम हंत्रे. विराधक म्हणजे ज्यांनी कधी घात केलाय कोणाचा, विराधना करणारा तो विराधक. ज्यांनी कोणाची विराधना केली आहे, समजा मी विराधक आहे तुमचा मी कधीतरी घात केलाय, काही वाईट केलंय असं. विराधक जीव जेव्हा कोणी त्याला विरोध करायला आला, विराधकः कथम हंत्रे जनाय परिकुप्यती, म्हणजे मी विराधना केलेला आहे दुसऱ्याचा आणि माझं कोणी घात करायला आल्यावर मी त्याच्यावर क्रोध करणं किती योग्य? कळलं काय म्हणायचंय? हां आणि मग मी त्याच्यावरच पुन्हा क्रोधी होतोय तर म्हणजे उदाहरणार्थ काय की समजा मी कर्ज घेतलंय कोणाकडून तरी आणि तो मला कर्ज मागायला आला तर मी त्याच्यावरच ओरडतोय, तर काय झालं? माझंच नुकसान आहे त्याच्यामध्ये. म्हणून असं सांगितलं की कोणी विराधकः कथम हंत्रे जनाय परिकुप्यती. असा विराधक जीव ज्याच्यावर कोणी जर कुपित झाला, किंवा काय म्हणलं, विराधकः कथम हंत्रे, विराधक जीव दुसऱ्याचा घात कसा करेल, जो त्याच्यावर मी विराधक आहे आणि विराधक जीव दुसरा कोणीतरी येऊन माझ्यावर जर दोषारोपण करतोय, मला जर वाईट समजतोय, मला वाईट बोलतोय, तर त्याच्यावर क्रुद्ध होणं किती योग्य आहे? म्हणजे योग्य नाही, एवढं समजून घ्यायचं. आणि त्याच्यातून सांगायचा भाव एवढा आहे की मी जे करतोय ते मला परत मिळणार आहे, आणि मग जे मला मिळालं परत तर त्याच्यामध्ये रागद्वेष का करायचा? म्हणजे मी जेव्हा दुसऱ्याला पीडा दिली त्यावेळेस मला त्यांचा विचार नाही आला तसा,
त्यांना त्याचा त्रास होणार आहे, त्यांना काय फील होईल हे नाही विचार आला. आणि जेव्हा ते मला पीडा द्यायला आले त्यावेळेस मी किती त्यांना दोषी समजतोय किंवा त्यांच्याशी द्वेष करतोय. म्हणून असं करणं योग्य नाही. ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी उदाहरण दिलं की जसं नांगर आहे, त्याला जर पायाने पाडायला गेला तर ते नियमाने पहिल्यांदा तुम्हाला पाडतं. म्हणून असं कोणावरही समोरचा जीव दोषी असू दे नाहीतर निर्दोष असू दे, कोणावरही तुम्ही दोष लावणं किंवा त्यांचा घात करणं, त्यांची निंदा करणं हे योग्य नाही. कारण मी जे करतो तेच मला परत भोगावं लागतं हे सांगायचं आहे. इस दृष्टांत में दूसरी बात यह भी जानना कि भूस को समेटने वाला जो तिरंगुल होता है, म्हणजे आता जे आपण नांगराचं उदाहरण घेतलं त्यांनी ते तिरंगुल असं सांगतायत. हे काल वाचलं होतं ना आपण. जब कोई सताए तो यह सोचना चाहिए कि इस पर क्या क्रोध करना, मैंने ही किसी समय में इसका बुरा किया है, कर्मबंध किया है, उसके उदय में यह घटना आ गई है. समजा तुम्ही गेला दवाखान्यात, एका स्त्रीचं असं उदाहरण झालं, एका मुलीचं, की तिला दवाखान्यामध्ये दाखवलं आणि त्या डॉक्टरांकडून चूक झाली आणि त्यांनी तिला चुकीचं औषध दिलं आणि तिच्या शरीरात रोग झाला. म्हणजे तिला दिलेलं ते औषध कामाला आलं नाही किंवा काय त्याचं बॅड इफेक्ट झालं तिच्यावर आणि तिला रोग झाला. आता ती जीवनभरासाठी रोगी आहे, जीवनभरासाठी तिला तो रोग आहे. म्हणजे अधूपणा आला म्हणा किंवा असं. सांगा दोष कोणाचा? तुम्ही काय विचार करणार हो? डॉक्टरांनी बघून द्यायचं नसतं का? म्हणजे मला माझा उदय येणार होता तसा तिथं बस ते निमित्त बहिरंगामध्ये तसं मिळालं एवढंच. पण त्यांच्यामुळं मला रोग झाला, त्यांनी निष्काळजीपणाने केलं किंवा घरातल्या आईवडिलांनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही, हे किती योग्य आहे? म्हणजे सगळं आज हेच चालू आहे बाहेर, कोणावर न कोणावर आपलं खापर फोडण्याचं कार्य. म्हणून सांगतायत की कोण बाहेर तुम्हाला त्रास देणारं नाही आहे, देऊ शकत नाही. 3 लोकांमध्ये सहज म्हणतो, पण म्हणताना तत्व विसरून गेलेला असतो. त्यामुळं तुमच्यामुळं मला किती राग आला, तुमच्यामुळं मला किती त्रास झाला, असं शब्द कोण नाही म्हणले त्यांनी हात वर करा. आजपर्यंत ज्यांनी म्हणलं नाही तुमच्यामुळं मला असं त्रास झाला, असं कोण नाही म्हणलेलं असेल तर आठवा आपलं भूतकाळ. किती वेळा आपण किती जणांना किती प्रकारांनी दोष दिला असेल. तर सांगतायत हे नियमाने उलटून परत तुमच्याकडे येणार आहे. जर ते भोगायचं नसेल तर मनपूर्वक त्यात असल्या परिणामांचं प्रक्षालन करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी सांगतायत इथं की भूस को समेटने वाला तो तिरंगुल होता है, उसे चलाते हैं और साथ ही पैर घसीटते हैं ताकि भूस आसानी से इकट्ठा हो जाए. कोई पुरुष एक पैर से तिरंगुल ढकेलता है और कोई पुरुष दोनों पैरों से ढकेले तो वह पुरुष ही गिर जाएगा. म्हणजे असं काहीतरी ते आहे अवजार की ज्याच्याद्वारे ते भुसा एकत्र केला जातो. मग त्याला एका पायाने ढकलायचं आणि एका पायाने आपण चालायचं, असं करायला पाहिजे. पण जो दोन्ही पायांनी त्याला ढकलायला जाणार तर नियमाने ते त्याच्या अंगावर पडणार आणि तो स्वतः पडणार. दोनों पैरों से ढकेले तो वह पुरुष ही गिर जाएगा. ऐसे ही जो पुरुष तीव्र कषाय करके किसी दूसरे पुरुष का घात करता है, अपमान करता है, सताता है, तो वह पुरुष ही स्वयं अपमानित होगा, कभी विशेष क्लेश पाएगा. कोणीही असू दे समोरचा जीव, त्याच्यावर जर मी क्लेश करणार तर तयारी ठेवा की तुम्हाला पण तेच रिॲक्शन मिळणार आहे. म्हणजे ते बाउन्स होऊन परत तुमच्याकडेच येणार आहे, ह्याच्यासाठी तयार राहा. म्हणून मला कोणाशी समजल्यावर तरी ॲटलिस्ट एवढा प्रयोग करू शकतो की मला कोणाचा अपमान करायचा नाही आहे, अपशब्द बोलायचे नाही आहेत कोणाला.
किंवा जरी बोलले गेले तरी तिथल्या तिथं प्रतिक्रमण पश्चातापाची भूमिका पाहिजे. जसं महाराजजी प्रत्येक ठिकाणी स्वतःला संबोधित करायचे, का वचन बोललास तू, का तू अशा कशायामध्ये गेलास. हां, असं शुद्धोम डायरीमध्ये महाराजांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलंय. स्वतः वाचा आणि स्वतःच्यामध्ये उतरवा ते. हां, बरोबर. नुसतं क्षमावली करून थांबले नाही तर प्रत्येक ठिकाणी सिद्धोहम शुद्धोहम असं लिहून त्यांनी अनुभव घेतलाय आणि त्याच्या निमित्तात त्याची निर्जरा होते बरं का. जे काय आत्ता केलेले दोष असतील ना ते मनपूर्वक पश्चाताप करणार तुम्ही, ठीक आहे, पण त्याच्या पुढं जाऊन शुद्धोपयोगाला प्राप्त झाला तरच तो जीव त्या कर्मबंधातून बाहेर पडतो. मग तसं सगळा प्रयोग महाराजांनी स्वतः केला आणि मग आपल्याला पण जीवनामध्ये करायसाठी त्यांनी प्रेरणा केली आहे. तर एक प्रसंग इथं वाचते मी काय लिहिलेला आहे. एकाने प्रश्न केला, संक्लेश परिणाम होतात, काय करावे. महाराजांना वीरसागर महाराजींना एकाने प्रश्न विचारला की भय वाटते, संक्लेश वाटतात कधीतरी, तर काय करावे. महाराजांनी उत्तर दिलं, आत्मानुभव घ्या. सगळ्याचं उत्तर एक असायचं पहिल्यांदा, काय, मी कशाय करणारा आहे का ह्याचं टॅली कधी होणार, जेव्हा अनुभव करणार त्यावेळीसच, कारण कशाय हा माझा स्वभाव नाही. जर ते जमत नाही तर ध्रुवाचे चिंतवन करा. अहो, आपण पर्यायाचे चिंतवन करतो ते सोडून द्या. म्हणजे मला क्लेश का झाले हो. हां, मग मला क्लेश झाले हे सुद्धा पर्याय आहे आणि त्याचं चिंतन करतोय. म्हणजे ज्यांनी विचारलं महाराजांना, त्यांनी कोणाचा विचार केलाय हो. जेव्हा क्लेश झाला होता ना तेव्हा पण पर्यायाचं चिंतन केलं आणि इथं येऊन जेव्हा प्रतिक्रमण मागतोय किंवा ग्लानी वाटते आपल्या परिणामांची तेव्हा सुद्धा पर्यायाचं चिंतन चालू आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की पर्यायाकडून दृष्टी बदला आणि आत्मानुभव घ्या. पर्यायाचे चिंतन करू तो ते सोडून द्या, कारण परमात्म्याचे चिंतन करा. नाही जमले तर आत्मगुणाचा विचार करा, वस्तू स्वरूपाचा विचार करा. जी क्रमबद्ध पर्याय आहे ती योग्य वेळी योग्य तीच प्रगट होणार. मग चिंता कसली करता, संक्लेश का होत आहे, चिंता का होते, अशी पर्याय का उत्पन्न झाली. मग जी पर्याय ज्या समयाला होणार आहे तशीच उत्पन्न होणार आहे. मग त्याच्याविषयी का चिंता. चिंता करून ती मागे पुढे करणे किंवा बदलणे तुमच्या हातात नाही. म्हणून तुम्ही असा विचार करू नका की कशाय झाले तर ती क्रमनियमित होती पर्याय काय. म्हणून कोणी निरर्गल होऊन कशाही प्रवृत्ती करेल तर त्याचं पण फळ त्यालाच भोगावं लागणार आहे. कशासाठी सांगितलं जातं क्रमनियतता, भूतकाळ आणि वर्तमान काळासाठी किंवा भूतकाळासाठीच म्हणा. हे क्रमनियत होतं, असं घडलंय. वर्तमान आणि भविष्यासाठी पुरुषार्थच सांगितला जातो का, म्हणजे मला कशाय न हो अशी परिणती आपण पुरुषार्थपूर्वक करायला पाहिजे. आणि जे झालं घडलं पूर्वी त्याला सांगितलं जाईल हे क्रमनियत होतं, त्याचा विचार करत बसू नको. म्हणून तू ध्रुवाचा विचार कर, तर आता पुढच्या पर्यायांमध्ये तसे कशाय होणार नाही, तसे क्लेश होणार नाहीत. ह्याच्यासाठी चिंता करून ती मागे पुढे करणे किंवा बदलणे तुमच्या हातात नाही. तेव्हा वर्तमान समयात ध्रुव शुद्ध आत्म्याला स्नेह बनवा. नाही जमले तर पंचपरमेष्ठींचे स्मरण करा, जप करा. आत्माच अरिहंत आहे, आत्माच सिद्ध आहे, आत्माच आचार्य आहे, आत्माच उपाध्याय आहे व आत्माच साधू आहे. तुम्हाला तुमचा उपयोग बदलण्यासाठी आता कशाय व्हायला लागले, तुम्ही काय करता हो, कशाय करता. कशाय होऊ नये म्हणून तुम्ही काय करता हे विचारते मी. कशाय होत असताना तुम्हाला कशाय होऊ नये म्हणून काय करता. काव्या काय करता हो. का कशाय करतच नाही हे पण सांगा. कामिनी काकी, माझा आवाज येतोय ना.
बर नमोकार. बर अजून भेदज्ञान करतो. अजून कशाय दूर करण्यासाठी कशाय हे कर्मांचं कार्य आहे. बर म्हणजेच सांगितलं कषायांचा घात करायचं तर कषाय करून घात होत नसतो. कषाय उदयाला आले तर आपल्याला वाटतं की क्रोधाचा उदय यायला लागल्यावर मी क्रोध केलो तर मला शांती, म्हणजे एखादी प्रसंग एखादा घटना असं समोर दिसतंय आणि त्याच्या निमित्तात तुम्हाला कषाय होत आहेत, तर ते कषाय तुम्ही व्यक्त केल्यावरच तुम्हाला समाधान होतंय असं वाटतंय. पण उलट सांगतायत काय, जर तिथं तसा उद्रेक झाला तर महाराजजींनी सांगितलं पहिल्यांदा भेदविज्ञान करा, असमर्थ असाल तर तत्वचर्चा करा, स्वाध्याय करा, स्तोत्र म्हणा जोरजोरात, किंवा म्हणलं नमोकार मंत्र म्हणा. मागच्या वेळी एकदा सांगितलं होतं, वेगळ्या वेगळ्या प्रकाराने नमोकार मंत्र म्हणा. कसं पूर्वानुपूर्वी, पश्चादानुपूर्वी आणि यथातथानुपूर्वी. काय असतो हे, म्हणजे काय ओळीनी म्हणणं ह्याला म्हणायचं पूर्वानुपूर्वी. नमोकार मंत्र पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणणं हे पूर्वानुपूर्वी. पश्चादानुपूर्वी म्हणजे नमो लोये सवसाहुणम, नमो वज्जायाणम, नमो आर्याणम, नमो सिद्धाणम, नमो अरिहंताणम. एकदा म्हणून बघा बघू. सगळा उपयोग त्याच्यामध्ये ठेवावा लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. मग तिथं कशाय सुचणार का हो तुम्हाला? म्हणून असा उपयोग बदला ना. जेव्हा कशाय होत आहेत त्यावेळेस त्याच्याकडं देण्यापेक्षा अशा प्रकाराने सुद्धा आपण आपल्या उपयोगाला केंद्रित करू शकतो. किंवा यथातथानुपूर्वी म्हणजे काय, मधनं आधनं म्हटलं तरी ते शेवटी तुम्हाला नमस्कार करायचे, तो भावपूर्ण असावा, हे महत्त्वाचं आहे. शब्दामध्ये काय नाही आहे. ते जर पंचपरमेष्ठी आपल्या ज्ञानामध्ये आहे, त्यांना जर आपण वंदन करतोय तर, किंवा तो पंचपरमेष्ठी स्वरूप मी आहे हे जर आपण जाणतोय तर कुठलंही विशेषण घ्या, कोणालाही नमस्कार करा. त्याच्यामध्ये काय हिनाधिकता वगैरे नाही आहे. सगळ्यांना परमेष्ठी पदच आहे. कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ असं नाही आहे. त्यामुळं नमो सिद्धाणम, नमो लोये सवसाहुणम, नमो अरिहंताणम, नमो वज्जायाणम, नमो आयर्याणम असं जर म्हटलं तर ह्याला म्हणायचं यथातथानुपूर्वी. हे सगळं आठवून म्हणत असताना कषायाचा उदय येऊन कधी निघून गेला हे पण कळत नाही. काय कळलं? म्हणून सांगतायत कषाय उलट्याकडे म्हणायचे, उलट्याकडे आकडे म्हणायचे, मोजायचे. हे सगळं लौकिकात लोक करतात. तोंडात ते तांदूळ भरून घेणार, पाणी भरून घेणार, हे सगळं लौकिक लोक करणार. पण सांगतायत ना, तुम्हाला जर सर्वथा त्या कषायापासून मुक्त व्हायचे, जर शुभात उपयोग लावायचे तर देवशास्त्र गुरूंचं अवलंबन घ्या किंवा स्वतःच्या आत्म्याचं अवलंबन घ्या. म्हणून त्यांनी सांगितलं काय, स्तुती म्हणा, स्तोत्र म्हणा, स्वाध्याय करा, चर्चा करा. कषायांचा उद्रेक व्हायला लागला आणि चर्चा कशी करणार हो? संक्लेश व्हायला लागलेत आणि मग चर्चेत उपयोग राहणार का? कसं करायचं मग? तशा वेळी सांगितलं त्यांनी की प्रथमानुयोगाच्या चर्चा करा. म्हणजे मला आता उद्रेक होतोय, मला आता अनावर होतोय क्रोध वगैरे, समजा कुठले कषाय, तर तिथं समोरच्याकडून किंवा आपल्याला जे माहिती असेल ते प्रथमानुयोगामध्ये कोणाला असा उदय आला तर त्यांनी कसं त्या ठिकाणी त्या उदयांना सामना केला त्यांचा, किंवा त्यांचे परिणाम त्यांनी कसे ठेवले हे बघा ना. मग तिथं आपल्याला बोध मिळतोय की आपण त्या उदयामध्ये काय करायला पाहिजे. निषेक उदयाला येतील व निघून जातील, जेवढा काळ ते असणार आहेत बस तेवढा काळ आपल्याला धीर धरायचा आहे. पण आपल्याला तेवढाच धीर नसतो. म्हणून अजून कशाही होऊन अजून तिथं अधिक कर्म बंद करतो. निषेक उदयाला येतील व निघून जातील, आपण रत असल्याने त्यांच्याकडे उपयोग जाणार नाही. म्हणजे कशायांचा उदय यायला लागलाय कळते जेव्हा कळ यायला लागल्या समजा शरीरामध्ये, त्यावेळेस काय वेदना वाढल्या शरीरामधल्या, त्यावेळेस त्यांच्याकडे उपयोग जाऊ नये ह्याच्यासाठी पर्पजफुली बदला.
आणि मग काहीतरी म्हणा, ऐका, बोला, कोणाशी तरी काहीतरी चर्चा करा, जेणेकरून तिकडं उपयोग न जावा. आणि मग तो उदय असतो किती, बस एक कळ येऊन निघून जाईसपर्यंत आपल्याला धीर धरायचा असतो, म्हणजे काही क्षणासाठी. पण तेवढ्या क्षणामध्ये जरा जरी विचलितता झाली तरी अनेक प्रकारचे कर्मबंध अनेक काळापर्यंत भोगावे लागणार. म्हणून कर्मांची स्थिती पण किंवा कर्मांचं स्वरूप पण समजून घेणं का आवश्यक आहे म्हणून सांगितलं. ॲटलिस्ट त्याच्यापासून तरी भय वाटावं आणि हा जीव स्वभावाकडे यावा म्हणून कर्णानियोग शिकवला जातो. त्याच्यामध्ये काय आपली बुद्धिमत्ता दाखवण्यासाठी नाही आहे. कर्मांचं येणं जाणं काय झालं, किती आले, किती गेले, किती राहिले आणि काय त्याच्यामध्ये बदल झाला, हे सगळं बघायसाठी नाही आहे. ते उदयाला आल्यावर मी कसे परिणाम करायला पाहिजेत, मी काय केले म्हणून असे उदय आले, हे सगळं पडताळण्यासाठी. कर्मांना शिकायचं नाही आहे, त्यातून निष्कर्म आत्म्याला शिकायचं आहे. पण आपण सगळं त्या कर्मामध्येच अडकत जातो आणि पूर्ण अध्यात्म विसरून जातो. म्हणून कर्णायुगामध्ये अध्यात्म नाहीच असं म्हणतात. काय अध्यात्म लावायचा हो कर्मामध्ये, ते तर अचेतन जड आहे. पण संपूर्ण द्वादशांग जिनवाणीचा सार एवढाच आहे, आत्म्याला जाणा. मग त्यामध्ये कर्णानियोग येत नाही का? मग आपल्याला ती कला नाही कळाली. म्हणून महाराजांनी पण जे शिकवलं ते कुठलाही अनुयोग असू दे त्याच्यातून आत्मा दाखवलाय काढून. मग तशी कला आपल्याला यायला पाहिजे. म्हणून तुम्हाला पण तुम्ही कोणाशी चर्चा करताय, भलेही अन्य विषयावर असेल काही, त्यातून सुद्धा आपल्याला सारभूत वस्तू काढून घेता यायला पाहिजे. मग ज्याची दृष्टी निरंतर आहे ना अशी अध्यात्मावर, तर त्याला प्रत्येकाच्या डिस्कशनमधनं सुद्धा अध्यात्म मिळतं. आणि मग तिथून आपल्याला आनंद भोगायला मिळतो असं सांगितलं महाराजांनी. म्हणून आणि त्याच्यासाठी ध्यान आवश्यक आहे. कसं ध्यान करणार, कधी करणार आणि ध्यान म्हणजे काय असतं हे पण सांगावं लागलं महाराजांना. म्हणजे लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ध्यान मानलंय ना, मग त्यासाठी पण लिहिलंय महाराजांनी बरं का. इथं वाचते, श्वासोश्वासाच्या निग्रहाला ध्यान म्हटले नाही. काय करता हो तुम्ही ध्यान करता म्हणजे? ध्यान म्हणजे श्वास थांबवणं आणि एकाग्र राहणं म्हणजे ध्यान नाही आहे. क्योंकि इसमें श्वासोश्वास रोकने की वेदना से शरीर पात होने का प्रसंग है. कदाचित तुम्ही म्हणजे ही पद्धत आहे अनेकांची बाहेर, ह्याच्यासाठी सांगितलंय. म्हणजे कोणीतरी जे योगा वगैरे किंवा प्राणायामावर असं जोर देतात, तर त्यांनी अशा प्रकारचं ध्यान सांगितलं. म्हणजे श्वासाला रोखून ठेवा आणि मग ध्यान करा, असं ते विवेकानंद, दयानंद स्वामी त्यांच्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये अशी आहे. काय, त्या श्वासाला रोखून सगळा प्राण ते एकत्रित करतात असं म्हटलं जातं. कुठं त्या सूर्यचक्राच्या ठिकाणी असं वगैरे त्यांनी वेगवेगळे प्रकार मानलेत. आणि मग त्याच्यासाठी श्वासाला रोखणं म्हणजे ध्यान आहे असं ते म्हणतात. किती वेळ रोखू शकणार हो श्वास? मग जेवढा वेळ श्वास रोखू शकता ना तेवढाच वेळ ध्यान होऊ शकतं अशी त्यांची मान्यता आहे. म्हणून ध्यान होत नाही म्हणतात. आणि मग त्यांना सांगितलं कोणीतरी असं जर श्वास रोखून ठेवेल जास्त काळ राहावं म्हणून, त्यात कोणाचं तरी शरीरपात सुद्धा होईल, म्हणजे जीव जाईल, पण ध्यान होणार नाही. अतः ध्यानावस्था में श्वासोच्छ्वास का प्रचार स्वाभाविक होना चाहिए. ध्यान म्हणजे त्या श्वासाचं ध्यान करत राहणार तुम्ही. मग कोणाचं ध्यान करायचं आहे हो तुम्हाला? मग असं सांगितलं जातं बाहेरच्या ध्यानांच्या पद्धतीमध्ये मेडिटेशन शिकवताना. काय, श्वास घ्या सावकाश आणि सावकाश सोडा. मग ते जे काय वायू आत यायला लागलाय नाकाच्या द्वारे, तर त्याचा स्पर्श व्हायलाय नाकाला, जाणाऱ्या वायूचा स्पर्श व्हायलाय तो अनुभवा, असं वगैरे सगळं त्या श्वासाकडं केंद्रित केलं जातं उपयोग. मग तुम्हाला श्वासाचं ध्यान करायचं आहे, नाकाचं करायचं आहे का कशाचं करायचं आहे? तो श्वास घेणारा मी नाही, सोडणारा मी नाही, मी त्या सर्वामध्ये जाणणारा आहे, ह्याचं ध्यान करायचं आहे. पण ते विसरून जातो. म्हणून श्वासाला रोखणं किंवा ते काय फास्ट घेणं, स्लो घेणं म्हणजे ध्यान नाही. मग श्वास घ्यायचा का नाही हो? ध्यान करताना श्वास घ्यायचा का नाही? म्हणजे सांगतायत की ते सहज प्रक्रिया आहे. त्याला निरोध करायला जाऊ नका, आग्रह करायला जाऊ नका, त्याला काही डिस्टर्ब करायला जाऊ नका, अन्यथा उपयोग त्याच्याकडे जाणार.
म्हणून जे सहजतेने तुम्ही श्वास घेऊ शकताय तशा प्रकाराने चालू राहू द्या. तुम्हाला उपयोग आपल्यामध्ये घ्यायचा आहे, आतमध्ये, नाकामध्ये घालायचा नाही आहे. अतः ध्यानावस्था में श्वासोच्छ्वास का प्रचार स्वाभाविक होना चाहिए. इसी तरह समय मालाओं का गिनना भी ध्यान नहीं है. किती वेळ झालं मी ध्यान करतोय असं त्या वेळेचं ध्यान करणं, किंवा माळा घेऊन बसणं आणि ध्यान करणं. किती ध्यान झालं? हां, हे सुद्धा म्हणणं महाराजांनी अनेक ठिकाणी दिले. मी आज 3 तास ध्यान केलं म्हणून मग त्याला काय काळ वेळ आहे का? म्हणजे आपण आपलं कंपल्शन ठरवतोय की मी अर्धा तास बसणार, मी पाऊण तास बसणार, मी 1 तास बसणार, मी 5 मिनिटं बसणार. मग तुम्ही वेळेचं ध्यान करताय, ते बसल्यावर नियमाने वेळेचंच ध्यान होतं. मग किती वेळ झाली, किती वेळ झालं मी बसलोय, आता सोडायचं आहे, अजून वेळ झालीच नाही, म्हणजे काय झालं? आकुलता करायसाठी ध्यानाला बसलोय का? वेळेकडेच लक्ष जातं. म्हणून सांगतायत की किंवा ते मणी मोजत बसायचे आणि ते संपतच नाही, म्हणून डोळे उघडून बघायचे किती राहिले मणी. काय ह्याला कशाचं ध्यान म्हणलं हो? मग काय तिथं ध्यान झालं का आपलं? मोजायचंच ध्यान झालं. म्हणून सांगतायत ध्यान म्हणजे हां होय. डिजिटल होय, डिजिटल यंत्र आलंय म्हणे, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं म्हणणार ना मंत्र, तर ते आपोआप काउंट करते. तुम्हाला ते मणी घेऊन बसायची पण गरज नाही. किती लाख झाले हे पण ते सांगताय म्हणे. म्हणजे आपल्याला कुठल्या साधनांच्या अधीन व्हायचं नाही. ध्यान म्हणजे अशी अधीनता नाही आहे, उलट स्वाधीनता आहे. सगळ्या परिग्रहाच्यापासून दूर होऊन असं स्वतःला निष्परिग्रही जाणणं हे ध्यान आहे. आणि आपण त्या ध्यानासाठी सुद्धा परिग्रह वाढवलोय. काय आम्हाला चांदीची माळ दिली, आम्हाला सोन्याची माळ दिली, कशासाठी हो? कोणाचं ध्यान झालं ते सांगा. सोन्याचं ध्यान झालं. म्हणून सांगतायत की ते सगळ्यांना आजपर्यंत असं सांगायला गेलं ना ध्यान करा म्हणून, तर ते हेच मला आत्ता काल पण एकांनी सांगितलं बरं का. फोनवर एकांशी मी बोलले त्यावेळेस ते म्हणले, मी म्हटलं ध्यान करता का? सकाळी दुपारी संध्याकाळी ध्यान करत जावा, आता शरीरात रोग आहे, त्रास आहे. तर ते म्हणाले हां, म्हणले मी जाप करते म्हणले सकाळी बसून. आणि एका मनुष्यानं सांगितलं तर म्हणले 2 तास मी सकाळी बसतो म्हणले देवासमोर, देवा करत. म्हटलं दिवसभर? हे म्हणले 2 तास लय झाले सकाळी. म्हणजे काय केलं? जाप म्हणजे ध्यान नाही आहे, जाप म्हणजे अवलंबनच आहे शेवटी बाहेर ते. म्हणून त्याच्याने विशुद्धी किती होणार? नाही घ्यायचं या मताची नाही आहे मी, पण त्याला पण सोडायचं आहे आपल्याला पुढं जाण्यासाठी. मग किती त्याचं अवलंबन घ्यायचं, कधी सोडायचं, ह्याचं सुद्धा विवेक असायला पाहिजे. आणि त्याचा मला किती फायदा आहे ह्याचं ज्ञान असायला पाहिजे. म्हणून महाराजांनी सांगितलं की ध्यान ही सहज क्रिया आहे. इसी तरह समय या मालाओं का गिनना भी ध्यान नहीं है, क्योंकि इसमें एकाग्रता नहीं है. कुठं एकाग्रता झाली हो? जेव्हा माळ घेऊन बसलाय किंवा काय म्हणलं घड्याळ घेऊन बसलाय त्या मोजण्यामध्ये, हां, मोजण्याकडेच लक्ष गेलं. म्हणून सांगताय एकाग्रता कुठं करायची आहे? त्या विषयामध्ये, त्या मण्यांमध्ये तुमचा उपयोग अडकला तर किती आत्मा दिसणार आहे हो तुम्हाला? आणि अनेकांची ही पद्धत असते, मंदिरात जरी बसले तरी डोळे उघडून बसणार ध्यान करायला. हां, तुमची कॅपॅसिटी असेल ना की कोणी समोर आलं तरी डिस्टर्ब होणार नाही, कोणी आलं तरी आपला उपयोग भ्रष्ट होणार नाही, त्यांनी करा, अवश्य करा. पण ज्याचा उपयोग चंचल आहे त्यांनी कसं करायला पाहिजे हो? एक तर देव दिसावं, नाही तर माझा आत्मा दिसावा, बास. ह्याच्याशिवाय तिसरी वस्तू दिसली तर ध्यान होत नाही. आज पंचम काळामध्ये इतका चंचल उपयोग आहे जीवाचा की त्यामुळं म्हणून त्याला सारखं सांगावं लागलं, हातावर हात ठेव आणि ध्यान कर. त्याच्यासाठी डोळे बंद करा. जर आपण पण कोणी तसं करत असेल तर प्रयोगपूर्वक हा करा अभ्यास, की जसं भगवंतांनी अनुभव केलाय, जी तुम्हाला मुद्रा दिसतीये ना तशी मुद्रा घेऊन बसा आणि ॲटलिस्ट डोळ्याच्या द्वारे नाही पाहायचं आहे आपल्याला आत्म्याला, ज्ञानाच्या द्वारे पाहायचं आहे. आणि जर ज्ञानामध्ये अन्य विषय आला
डोळे उघडे ठेवून तुम्ही अन्य विषयाकडे पाहताय तर तुम्हाला कोण दिसणार आहे हो? म्हणजे डोळ्यांनी अन्य विषय आणि ज्ञानानी आत्मा असं तर होणार नाही. म्हणून इंद्रियांच्या द्वारे पहिल्यांदा उपयोग भ्रष्ट व्हायला जातो. म्हणून त्या इंद्रियांचा निरोध म्हणजे तप म्हटलंय. म्हणजे ध्यान पण हे एक तप आहे. मग तुम्ही जेव्हा ध्यानाला बसताय त्यावेळेस इंद्रियांचा व्यापार असेल तोपर्यंत तुम्ही आत्म्यापर्यंत जाऊ शकणार नाही. म्हणून ध्यानाची कला सांगतायत काय, कशाच्याही आधाराशिवाय जिथं तुम्ही आत्म्यात उपयोग लावताय त्याला ध्यान म्हणलं. गिनती करने में व्यग्रता स्पष्ट है, एकाग्रता नहीं है. आणि ध्यान म्हणजे ॲक्च्युली एकाग्रता आहे. मग अशी एकाग्रता जिथं झाली तिथं सहज ध्यान सुरू झालं, करावं पण लागलं नाही असं सांगितलं. कशासाठी सांगितलं हे सगळं? कुठं कुठे गेलो आपण? म्हणजे मी जसे परिणाम करतोय तसं मला फळ मिळतंय. तर ध्यान करत असताना तुमचे परिणाम कसे येतो? विशुद्धी आहे. जेव्हा ध्यान करतोय त्यावेळी निर्विकल्पता आहे, विशुद्धी आहे, एक आनंद आहे, प्रसन्नता आहे. त्याच्या निमित्तात जे काय तुम्हाला आश्रव बंद होणार आहे तो नियमाने शुभ आश्रव होतो. आणि मग ध्यानाला तर बसलोय पण चिंतनात ज्ञानात अन्य विषय असेल तर नियमाने व्यग्रता होणार, पुन्हा पापाचा आश्रव बंद होणार आणि ते ध्यान पण म्हटलं जाणार नाही. म्हणून सांगितलं इथं विषय की मी जर दुसऱ्याला अपशब्द बोलेल तर मला तशाच प्रकारचे अपशब्द मिळणार आहेत. मग माझे परिणाम कसे होते तसं मला फळ मिळालंय. म्हणून त्यांनी चांगला खुलासा केला. इथं वाचते मी. कोई पुरुष दोनों पैरों से, हाँ हे वाचलं होतं. ऐसे ही जो पुरुष तीव्र कषाय करके किसी दूसरे पुरुष का घात करता है, अपमान करता है, सताता है, तो वह पुरुष ही स्वयं अपमानित होगा और विशेष क्लेश पाएगा. आज तुमचं बल आहे म्हणून तुम्हाला दिसतंय की तुम्ही दुसऱ्यावर ओरडलं तर ते ऐकून घेतायत किंवा तुमचं चालतंय. पण नियमाने तिथं सांगितलं की असा दिवस येणार तुम्हाला पण ऐकून घ्यावं लागणार. म्हणून मागं एकदा सांगितलं होतं, मी जिथं जॉब करत होते तर तिथं माझी पोस्टच अशी होती की दुसऱ्याला रागवायचं. म्हणजे क्वालिटी ॲश्युरन्स होतं. मग क्वालिटी चेक करायची आहे सगळ्यांची. सगळे प्रोडक्शन करत आहेत आणि त्यांची क्वालिटी काय खराब असली तर त्यांना रागवायचं, असंच काम होतं. आणि दुसरं काय मला काम देत नव्हते. आणि मग ते मला रागवायला मिळालं की मला लई भारी वाटायचं, काय आपलं काम झालं चांगलं असं. आणि मग मी ते कंप्लेंट्स घेऊन जाऊन बॉसला दाखवणार, मॅनेजरला आमच्या, ह्यांची चूक झाली, असं झालं. म्हणजे तिथं मला ते त्या कामाचेच पैसे देत होते हो लोक, त्यामुळे मी तेच करत होते आणि त्याच्यात आनंद. आता ते जॉब सोडल्यावर काय झालं, अनेक जण असे भेटले ज्यांनी माझ्या चुका दाखवल्या मला. म्हणजे मी जे केलं ते मला फेरायला लागणार का नाही. आणि मग लोकांना आनंद त्याच्यामध्ये, कारण मी डिस्टर्ब झाले, दुःखी झाले असं काय दिसलं किंवा माझे दोष दिसले दुसऱ्याला तर त्यांना त्याच्यात आनंद. म्हणून सांगतायत आपण जे परिणाम करतोय ना फिरून ते तुमच्यापर्यंतच येणार आहेत. म्हणून किती सावधान असायला पाहिजे. एकालाही एक शब्द जरी आपण चुकीचा बोलला तर ते तुमच्याकडेच येणार आहे फिरून. म्हणून असे शब्द मला ऐकायला लागू नयेत किंवा मी जे दुसऱ्याला बोलतोय ते मला सहन होणार का, तेच शब्द जर दुसऱ्यांनी मला बोलले तर ह्याचा पण विचार करायला पाहिजे. इस कारण अपने मन को बिल्कुल स्वच्छ रखना चाहिए. किसी का बुरा न सोचा जाए, सब सुखी रहे. जो पुरुष सबके सुखी होने की भावना करेगा वह सुखी रहेगा. काय तुम्ही सुखी आहे का हो सगळे? अतुल काका सुखी आहे का दुःखी आहे? मी तर आता सुखी आहे. सुखी आहे. सगळ्याच्या बाबतीत मी सगळे विचार करतो. होय, छान आहे. सर्व जीव. बर. काय म्हणताय चेतन भैया? काका कोण आहे? सुखी आहे का दुःखी आहे? गावाला सुखी आहे. हा?
आता शुद्धोपयोग मध्ये आहे. शुद्धोपयोगातच आहे. बर, चांगली गोष्ट आहे. शुद्धोपयोगात जे सुख आहे ते बाहेर नाही. आणि मग हे सांगताय तिथं होय. की सगळे सुखी राहतील कधी, जेव्हा तुमची दृष्टी सुखाकडे जाईल, स्वतःच्या सुख स्वभावाकडे जाईल, तर तुमच्या निमित्तात इतरांना दुःख होणार नाही, तर ते सुखी राहतील. पण सगळे सुखी राहूत म्हणून मी विचार करायला लागलो तर मला नियमाने दुःख होणार आहे. बरं का, काय म्हणले? म्हणजे घरातली सुनबाई आहे, ती जर सगळ्याला सुखी ठेवायचा प्रयत्न करेल, सांगा काय होईल? सगळे सुखी होतील. म्हणले त्या नवऱ्याचे परिणाम वेगळे असतात, त्या सासू सासऱ्यांचे परिणाम वेगळे असतात, त्या पोरांचे परिणाम वेगळे असतात, आणि ती एकटी सूनबाई घरातली आई म्हणा काय असेल ती सगळ्यांच्या जर समान परिणामांनी त्यांचे सगळे काय म्हणायचं इच्छा पूर्ण करायला ना जाईल, तर म्हणून कोणाला सुखी करायला जायचं नाही आहे. सगळे सुखी राहणार जर आपली दृष्टी बदलली तर. आपण त्यांच्याविषयी गैरभाव करणार किंवा त्यांना शत्रुत्व करणार, तर परिणामातून बरं का, तुम्ही भले एक्सप्रेस नाही कराल तरी सुद्धा जर भावना अशी असेल की ते वाईट आहेत, त्यांच्याशी मला बोलायचं नाही आहे, नुसते हे भाव असतील तरी सुद्धा ते भाव कॅच होतात बरं का, आणि समोरचा जीव नियमाने तुमच्याशी वैर करतो. मग म्हणजे द्वेष म्हणा किंवा बुराई म्हणा, ते समोरून सांगितल्यावर तुम्ही काहीतरी ओरडारडी केल्यावरच समजतं असं नाही आहे, किंवा तरच तुम्हाला बंद होतं असं नाही आहे. तर परिणामात चुकलात ना तरीसुद्धा, भलेही तुम्ही बाहेर त्यांना काही म्हणा नाही तर नाही म्हणा, परिणामात झालं ना मी त्यांचं बघून घेणार आहे. बस तिथंच त्याच ठिकाणी सांगितलं, अनेक काळापर्यंत तुम्हाला ते कर्म भोगावे लागणार. किसी का बुरा न सोचा जाए, सब सुखी रहे. जो पुरुष सबके सुखी होने की भावना करेगा वह सुखी रहेगा. जो पुरुष दूसरों के दुखी होने की भावना करता है वह चूंकि संक्लेश परिणाम बिना कोई दूसरे के दुखी होने की कभी सोच नहीं सकता. काय म्हणले? दुसऱ्याला मला दुःखी करायचं आहे तर त्याच्यापूर्वी मला दुःखी व्हावं लागतं. काय उदाहरण सांगितलं होतं याच्यासाठी? दुसऱ्याला जर रंग लावायचा आहे मला, तर पहिला माझा हात रंगवावा लागतो. दुसऱ्याला गाली द्यायची तर काय म्हणायचं, शिव्या द्यायचे तर पहिल्यांदा तुम्हाला मलिन व्हावं लागतं. पहिला त्या शिव्या तुम्हाला आठवावे लागतात, म्हणजे तुमच्या ज्ञानातच आल्या पहिल्यांदा, तुम्हीच तुम्हाला दिल्या, मग त्या दुसऱ्याला देणार असं. म्हणून सांगतायत की कोणी स्वयं दुःखी झाल्याशिवाय दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही. सो जिस समय दूसरे को दुखी होने की बात सोची जा रही है, उस समय में यह स्वयं ही दुखी हो रहा है. जो दूसरे का दुखी होना सोचेगा वह दूसरों के प्रति सोचकर अपनी व्यग्रता बढ़ा रहा है. म्हणून सांगितलं, कोणाला दुःखी करण्याचा करत नसाल ना असं विचार, कोणाला मी दुःखी करावं म्हणून करता तुम्ही, मी सिद्ध करून दाखवू शकते. नाही विचार येत नाही कधी. असं तुम्ही जे काही विचार करताय ना त्याच्यातून ही सिद्धी होऊ शकते. आज एक दिवस प्रयोग करा. जे पण मी विचार करतो त्यातून असे कधी भाव झालेत की दुसऱ्याला दुःख होते, तुमचं तुम्हाला टॅली केलं तर समजेल, नाही समजत तर मी तुम्हाला सांगणार आहे उद्या. तुम्ही परिणाम केलेत, करता, तुमच्याकडून होतात, कसं ते उद्या बघू आपण. तोपर्यंत सुख स्वभावाचा अनुभव घ्या. हो जाणा हामी सर्वथा दुःखरहित, सर्वथा कर्मरहित, सर्वथा व्यग्रतारहित जीव आहे. कर्मांच्या सर्व अवस्थांना मात्र जाणणाराच आहे. ज्ञाताद्रष्टा आहे, सुखमय आहे. मी आहेच. ओम विसर्जन.
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं